चलो सो नाव आता आपल्याला VDPB ची व्हॅल्यू काढायची. सो डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन बेअरिंग. तर त्यासाठी आपल्याला पिच डिस्टन्स आणि एंड डिस्टन्स लागणार होतं. प्रॉब्लेम मध्ये दिलं नव्हतं म्हणून आपण मिनिमम पिच आणि मिनिमम एंड डिस्टन्स काय केलेलं ऍज इट काढलं. सो नाव डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन बेअरिंग. डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन बेअरिंग. डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन बेअरिंग म्हणजेच VDPB. काय फॉर्म्युला VDPB चा 2.5 टाइम्स FU divided by gamma. KB is minimum of 4 व्हॅल्यू. 4 व्हॅल्यू KB च्या माहिती आहे ना. सो फर्स्ट व्हॅल्यू काय E divided by 3D0. E किती आहे अजून केलं आपण 30. So 30 divided by 3 times diameter of hole 18. किती येते बघा 0.5. 55. Second value is P divided by 3D0 minus 0.25. So pitch is 40. So 40 divided by 3 times diameter of hole minus 0.25. बघा किती एक्झॅक्टली 0.5. 0.49. ठीक आहे ना मग 0.5. थर्ड व्हॅल्यू इज FUB divided by FU. FUB is 400. FU is 410.97. Fourth one is 1.00. Therefore KB is equal to ह्या चारपैकी मिनिमम किती 0.5. त्याच्यामध्ये पुटअप करायचे. आता थिकनेस किती घेणार हे बघा बाळांनो लक्ष द्या. हे बघा गसेट प्लेट जे आहे 12 mm चे. गसेट प्लेट काय करते इथं थांबवून ठेवण्याचं काम करते मेंबरला. मेंबर तिकडे खेचतोय बरोबर. 2 मेंबर आहेत. एका मेंबरची थिकनेस किती आहे 10 आहे. म्हणजे याची 10 टोटल 20 mm थिकनेस तिकडे खेचत आहे. आणि गसेट प्लेट फक्त 12 mm ती फक्त काय करते त्याला इकडे थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करते. मग 12 लहान का 20 लहान म्हणजे तिथे टी 12 घेणार. येतं लक्षात. तर चुकून असं करतात हे 12 आहे 10 आहे सर 10 घेतो मिनिमम असं नाही. येतं का लक्षात मी काय म्हणतोय लक्ष द्या इकडं. सो 2.5 ऍज इट इज. KB 0.5 diameter of bolt 16 thickness 12 into FU 410 divided by gamma M1 1.5. gamma M1 आहे का MBA किती येणार VDPB हा 78.72 किलोन्यूटन. तर मग बोल्ट व्हॅल्यू इज इक्वल टू मिनिमम ऑफ VDPB आणि VDSB. काय येणार मग बोल्ट व्हॅल्यू स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इज इक्वल टू मिनिमम ऑफ VDSB अँड VDPB. कोण आहे लहान किती 57.94 kilonewton. So now you can easily determine the number of bolt. So the number of bolt is equal to factored load divided by bolt value. Number of bolt is equal to factored load divided by bolt value. Factored load divided by bolt value. So factored load किती होता 180 kilonewton divided by bolt value किती आली तुमची 57.94. किती येते बघा 3.10. त्याला राऊंड कितीला करणार 4 ला 4 नोट म्हणजे इथं बोल्ट किती टाकायचे 4 टाकायचे. तर बघा 1 2 3 4. आणि हे तुमचं पिच इथं सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द बोल्ट पिच किती आहे तुमचा 40. म्हणजे 40 आणि हे जे लास्ट एंड डिस्टन्स आहे हे 30. सो दॅट्स कम्प्लीट युअर प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे याच्यात सोपं आहे राईट नाउ. चलो किती आता दुसरा मेंबर कुठला आहे सांगा. मेंबर विच मेंबर इनक्लाइन मेंबर BC. तो मेंबर BC वर जो लोड येणारा फॅक्टर लोड किती आहे तो 110 किलोमीटर.
आता त्याची जर डायग्राम काढली मी तर ती काहीशी अशी, बरोबर? त्याची डायग्राम काहीशी अशी, ही गसेट प्लेट. आता काही जण डायग्राम काढताना काय करतात सांगतो तुम्हाला. जे बोल्ट आहेत इथे दाखवते, इथे दाखवते, इथे दाखवते. मला सांग गसेट प्लेट इथे, हे बोल्ट इथे कसं येते? येते का? ते अशा डायग्राम काढतात मुलं पेपर मध्ये, बघितलंय? ही चूक नको या. काय गॅसेट प्लेटच्या आतमध्ये जायला पाहिजे नंबर ऑफ बोल्ट. याचं सेक्शन कसं दिसेल? आता हा तर सिंगल अँगल आहे बघा, हा सिंगल अँगल आहे ना. सिंगल अँगल आहे म्हणजे तुझा जो अँगल सेक्शन आहे तो फक्त एका साईडला दिसणार बघ, बरोबर? दोन साईडला दिसेल, एकाच साईडला दिसेल. समज इथं तुझी बोल्ट लाईन आहे किंवा या अलाउन दिस लाईन. समज तू बोल्ट ऍड करणार आहेस, इथे तुझा हा बोल्ट येईल. तर मला सांग नंबर ऑफ शेअर प्लेट किती येणार आहे? किती? 1. 12 एमएम किती? गसेट प्लेट. ठीक आहे. हा कुठला आहे तू सांग? आयएस आहे 60/60/8. की थिकनेस 1 एमएम आहे, विसरू नको. तर चल मग लक्ष दे इकडं. हा सो नाव आपल्याला पहिला काय काढायचं? बोल्ट व्हॅल्यू काढायची. बोल्ट व्हॅल्यू म्हणजे काय? पहिल्यांदा काय? डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शिअर. डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शिअर म्हणजे व्हीडीएसबी. तर मला सांग बाळा, व्हीडीएसबी चा फॉर्म्युला काय रे? एफयूबी डिवाइड बाय √3 gamma mb nm into amb plus nm into asb. तो नंबर ऑफ शेअर प्लेन एकच आहे ना, तो पण नेट एरिया मध्ये आहे असं आपण अजून करणार आहोत. 400 √3 gamma mb 1.25 हा 1 into amb किती आला? 156.80 का 81? 81. हे आता एनएस तर 0 आहे ना, एनएस 0 आहे. नंबर ऑफ शेअर प्लेन एरिया 0 आहे. एनएस 0 असं 0 आहे. 82 हे किती येतं सांग मला? व्हीडीएसबी 28.97. सो नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे बघा, काय? डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन बिअरिंग. डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन, लक्ष द्या रे इकडं. डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन बिअरिंग. तो बेरिंग मध्ये म्हणजे काय? व्हीडीपीबी काढायचे आपल्याला. फॉर्म्युला आहे 2.5 केबी डीटी एफयू डिवाइड बाय गॅमा एमबी. 1 मिनिट. तर मग आता आपल्याला माहिती आहे केबी काढावं लागणार आहे. केबी साठी तुमच्याकडं चारही पीच आणि ए डिस्टन्सच्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी अजून केलं का नाही? त्यानुसार आता केबी काढायचं. तेच ना व्हीडीपी बाजूला. एखादच लक्ष आहे. उत्तर सर मी म्हणलं तेच राहणार झालं. तुम्ही लगेच तयार लिहायला. होय बरोबर लिहिलं, लिहून मोकळे झाले असेल. स्वामी कुठं आहे तुमचं कुराण? The KB is minimum of following. So KB is minimum of following. 4 व्हॅल्यू दिलेले आहेत. So first one is E divided by 3D0. E कितना? 30. 3 times diameter of hole 18 ना? So this will 0.55. Second one P divided by 3D0 minus 0.25. So pitch is 40 divided by 3 times 18 minus 0.25. This will become 0.5. Third value of KB is FUB divided by FU. So FUB 410. So it will become 0.97. Fourth one 1.00. Therefore KB is equal to minimum of following 0.55, 0.5, 0.97 and 1. इसमें से सबसे कम कौन सा है? 0.5. So take this. So now VDPB. So in the VDPB, in the expression of VDPB, 2.5 kb, D is diameter of bolt, T is thickness.
So minimum in between the gusset plate and angle section. The thickness of the angle section is 8 mm and thickness of the gusset plate is 12. या दोघांमध्ये मिनिमम 8 आहे, त्यामुळे टी तुम्ही काय घ्यायला पाहिजे, 8 घ्यायला पाहिजे. एफ यू तुम्हाला माहित आहे, गॅमा एम बी तुम्हाला माहित आहे. तर मग चला सगळ्या व्हॅल्यू पुट अप करा. व्हीडीपीबी इज इक्वल टू 2.5 टाइम्स केबी, diameter of bolt 16, thickness 8 into FU 410 divided by gamma is 1.25. So tell me the value of VDPB. 52.48 kilonewton. Guys, so now tell me what is bolt value. Bolt value, strength of bolt is equal to minimum of VDSB and VDPB. So कौन है मिनिमम? 28.97 मिनिमम है का तो मिनिमम है. हाँ, मग तुमची बोल्ट व्हॅल्यू ना 28.97 किलोमीटर. हा, मग आता नंबर ऑफ बोल्ट्स काढायचे आपल्याला. सो नंबर ऑफ बोल्ट्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला? फॅक्टर लोड डिवाइड बाय बोल्ट व्हॅल्यू. सो फॅक्टर लोड इज किती आहे? फॅक्टर लोड हा, या नंबरवरती फॅक्टर लोड किती आहे? डिवाइड बाय बोल्ट व्हॅल्यू किती येते? बोल्ट 3.80 म्हणजे त्याला 4. मग इथं 4 बोल्ट टाकायचे रे बघ, ते 4 बोल्ट टाकायचे व्यवस्थित टाक. 1 2 3 4. हे जे डिस्टन्सेस आहेत तुझे हे पिच आहे, पिच आहे 40 चा. This is all about the member BC.